म्हणजे विचार करा, युद्धभूमीवर लढणारा एक अत्यंत शूर आणि विश्वासू असा योद्धा आहे. नक्कीच. ज्याने आपले रक्त सांडून अगदी प्राणांची बाजी लावून हे स्वराज्य उभं करण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे. हो ना. पण अचानक त्याच्या हातून एक अशी गंभीर चूक घडके ज्याची शिक्षा स्वराज्याच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त मृत्यू आहे. आता अशा वेळी काय निर्णय घ्यावा? खरंच हा खूप मोठा पेच आहे. कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी करून त्या योद्ध्याचा बळी द्यावा की भविष्यातील लढायांसाठी त्याचे प्राण वाचवावेत? अगदी बरोबर. आणि हा केवळ एक तात्विक किंवा काल्पनिक प्रश्न नाहीये. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीच्या पान क्रमांक 94 वरील एका प्रसंगाचा वेध घेणार आहोत. हो, आणि या एकाच पानात आपल्याला स्वराज्यावरील अढळ निष्ठा, वैयक्तिक चुकांचे परिणाम आणि क्षणात बदलणारे राजकीय निर्णय यांचं एक अद्भुत मिश्रण पाहायला मिळतं. म्हणजे एका छोट्याशा प्रसंगात केवढं मोठं नाट्य दडलेलं असू शकतं याचा हा एक उत्तम नमुना आहे. कसं आहे ना, या पानाचं सर्वात मोठं सामर्थ्य हेच आहे की ते केवळ इतिहासात काय घडलं याची नोंद ठेवत नाही, तर त्यामागील गुंतागुंतीची मानवी मानसिकता खूप सूक्ष्मपणे उलगडून दाखवतं. हो, कारण आपण अनेकदा इतिहासाकडे एका अत्यंत सोप्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय ठेवतो. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, स्वराज्य आणि मावळे हे पूर्णपणे परिपूर्ण आणि शत्रुपूर्णपणे चुकीचे. अगदी बरोबर बोललात. पण बाजिंदमधील या प्रसंगात आपण मानवी स्वभावाच्या राखाडी छटा पाहणार आहोत. इथे कर्तव्य, वैयक्तिक मोह आणि राजकारण यांची अशी काही टक्कर होते जी तत्कालीन युद्धनीतीचे अनेक न पाहिलेले पैलू समोर आणते. आणि म्हणूनच या प्रसंगाची सुरुवातच एका प्रचंड तणावपूर्ण आणि स्फोटक संवादाने होते. आपण अशा एका वळणावर आहोत जिथे स्वराज्याचे अत्यंत कडक नियम आणि एका माणसाचा वैयक्तिक मोह एकमेकांसमोर उभे ठाकलेत. होय, खंडेराव, ज्याला या कथेत खंडोजी असंही म्हटलंय, आणि वस्ताद काका यांच्यात एक कडाक्याचं भांडण सुरू आहे. खरं तर हे भांडण नसून काकांचा एकतर्फी आणि भयंकर संताप आहे. कारण खंडेरावाने स्त्री मोहात पडून चक्क मराठाशाहीचा शिरस्ता मोडला आहे. म्हणजे त्यांचे पवित्र नियम मोडले आहेत. नक्कीच. आणि काका तिथे एक अतिशय जळजळीत वाक्य वापरतात. ते म्हणतात की रक्त शिंपून उभं केलेलं हे स्वराज्य असंच वाढावं यासाठी नायकांनी सर्वस्वाची होळी केलीये. हे वाक्य ऐकल्यावर अंगावर काटा येतो. हे केवळ रागातून आलेलं नाही, तर त्यात एक प्रचंड मोठी वेदना दडलेली दिसते मला. हो ना. आणि या वेदनेमागचं मूळ कारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा काका मराठाशाहीचा नियम मोडल्याबद्दल बोलतात तेव्हा ते केवळ एका नैतिक चुकीबद्दल बोलत नसतात. म्हणजे लष्करी कायद्यांबद्दल बोलत असतात का ते? अगदी तेच. शिवाजी महाराजांच्या लष्करी कायद्यांमध्ये काही गोष्टींना अजिबात क्षमा नव्हती. विशेषतः रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावणे आणि स्त्रियांचा अत्यंत आदर करणे. खरंय. आणि हा केवळ एक चांगुलपणाचा किंवा सभ्यतेचा देखावा नक्कीच नव्हता. मोठी आणि प्रभावी लष्करी रणनीती होती. मोगल किंवा आदिलशाहीच्या फौजा जेव्हा एखाद्या प्रदेशातून जायच्या तेव्हा तिथे लुटालूट आणि स्त्रियांची विटंबना हे खूप सामान्य होतं. त्यामुळे स्थानिक जनता त्यांच्यावर कायम नाराज असायची. हो. आणि महाराजांनी हे ओळखलं होतं की जर आपल्याला हा लढा जिंकायचा असेल तर स्थानिक जनतेचा पूर्ण पाठिंबा असणं अनिवार्य आहे. रयतेचा विश्वास हेच स्वराज्याचं सर्वात मोठं इंटेलिजन्स नेटवर्क होतं. क्या बात आहे. आणि खंडेरावाने स्वतःच्या वैयक्तिक मोहापायी हाच नियम मोडला होता. म्हणजेच त्याने नकळतपणे स्वराज्याच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घातला होता. अगदी तसंच. काकांचा संताप हा त्या दूरगामी धोक्याची जाणीव असल्यामुळे आलेला आहे. हे ऐकल्यावर स्वराज्याच्या कायद्याचं गांभीर्य लक्षात येतं. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? एकीकडे काका अत्यंत संतापाने म्हणतात की नायकांचा निर्णय देवसुद्धा बदलत नाही. म्हणजे खंडेरावाचा न्यायनिवाडा झाला तर त्याला मृत्यूदंड मिळणार हे निश्चित आहे. पण लगेच पुढच्या क्षणी ते खंडेरावाला डोंगरावरील गुहेत लपून राहण्याचा सल्ला देतात. हो, आणि तिथून पळून जायलाही सांगतात. हो ना. ते म्हणतात की वातावरण थोडं शांत झाल्यावर मी मध्यस्थी करेन. म्हणजे हे सरळ दुटप्पीपणा नाही का? मला तर ही हिपोक्रेसी वाटते. वरवर पाहता तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे बघा ना, एखादा सामान्य सैनिक असता तर त्यालाही काकांनी असाच पळून जाण्याचा सल्ला दिला असता का? की हे नियम फक्त खालच्या लोकांसाठी कठोर होते आणि मोठ्या अधिकाऱ्यांसाठी पळवाटा होत्या? हा,
अत्यंत रास्त आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पण इथे आपल्याला न्यायाची कठोर अंमलबजावणी आणि व्यावहारिक लष्करी गरज यातील एक अतिशय सूक्ष्म रेषा समजून घ्यावी लागेल. म्हणजे कसं, थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हे बघा, काकांनी एका ठिकाणी खंडेरावाचा उल्लेख अनमोल ठेवा असा केला आहे. खंडेराव हा एक अत्यंत कसलेला, अनुभवी आणि स्वराज्यासाठी अनेकदा प्राणपणाला लावलेला योद्धा आहे. बरोबर. काकांना हे पूर्णपणे माहीत आहे की महाराजांचा कायदा आंधळा आणि कठोर आहे. जर खंडेराव समोर गेला तर त्याचा शिरच्छेद अटळ आहे. पण अशा एका अनुभवी योद्ध्याला गमावणं हे स्वराज्याच्या लष्करी ताकदीचं मोठं नुकसान ठरेल. अरे चा, म्हणजे काका इथे कायद्याला बगल देत नाहीत, तर ते त्याला बायपास करत आहेत. एका अर्थाने ते खंडेरावाला अज्ञातवासात पाठवत आहेत. हो ना. ही परिस्थिती म्हणजे मानवीय संसाधनाचे व्यवस्थापन, म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि क्रायसिस मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण आहे. हे अगदी एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीसारखं वाटते मला, जिथे नियम मोडल्यावर कारवाई तर अटळ असते, पण एखादा जुना अनुभवी मेंटर त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्यापूर्वी परिस्थिती शांत होईपर्यंत दूर राहण्याचा सल्ला देतो. हा काकांचा दूरदृष्टिकोन आहे. बापरे, म्हणजे एकीकडे कायद्याचा धाक कायम ठेवायचा आणि दुसरीकडे आपल्या महत्वाच्या माणसाला गमवायचं नाही, ही तर मोठी तारेवरची कसरत होती. नक्कीच. आणि खंडेरावाच्या या वैयक्तिक पळापळीतून आपण बाहेर पडतो न पडतो, तोच कथानकात सीमेवर असाच एक मोठा वैचारिक संघर्ष उभा ठाकलेला दिसतो. होय, येसाजीरावांच्या रूपात. इकडे खंडेराव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत आहे आणि तिकडे येसाजीरावांच्या मनात एक मोठं वैचारिक युद्ध सुरू आहे. हो, सावित्री त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगते आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सामील होण्याची विनंती करते. आणि इथे येसाजीराव स्वतःशीच एक विचार करू लागतात की किती काळ मोगलांची चाकरी करावी. सारा मुलूक शिवाजीराजांचा पोवाडा गातोय. हा विचार म्हणजे मध्ययुगीन राजकीय पटावरील एक मोठं मानसिक स्थित्यंतर आहे. त्या काळात मुघलांची चाकरी करणे म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी सुरक्षितता मानली जायची. हो ना, प्रचंड संपत्ती, जहागिरी, मोठं सैन्य, सगळंच होतं तिथे. अगदी. तरीही येसाजीरावांसारखा एक मातब्बर सरदार आतून अस्वस्थ आहे. कारण माणसाला भौतिक सुख आणि सुरक्षितता पूर्ण समाधान देऊ शकत नाही. त्याला नेहमीच एका मोठ्या उद्देशाशी, ग्रेटर कॉजची जोडलं जाण्याची ओढ असते. आणि इथे महाराजांचा पोवाडा हा केवळ मनोरंजनाचा प्रकार उरलेला नाहीये. तो मोगलांच्या गोट्यातील सरदारांवर केला जाणारा एक प्रकारचा सायकोलॉजिकल वॉरफेअर बनला होता. होय, स्वराज्याची संकल्पना इतकी उदात्त होती की ती थेट शत्रूच्या छावणीत वैचारिक घुसखोरी करत होती. मला इथे एक रूपक वापरावंसं वाटतं. म्हणजे येसाजीरावांची अवस्था एखाद्या अनुभवी खलाशासारखी आहे, ज्याला माहीत आहे की त्याचं मोगल सत्तेचं जहाज प्रचंड मोठं आणि सुरक्षित आहे, पण ते एकाच जागी कुजत पडलंय. अगदी बरोबर. आणि त्याच वेळी समोरून जाणारं महाराजांचं छोटं जहाज अत्यंत वेगाने वादळांशी लढत नवा मार्ग शोधत आहे. त्या छोट्या जहाजाचं आकर्षण इतकं प्रबळ आहे की सर्व सुरक्षितता सोडून त्यात उडी मारावीशी वाटते. क्या बात आहे. हे केवळ एका राजाला सोडून दुसऱ्या राजाकडे जाणं नाहीये, हा स्वतःच्या आत्म्याला दिलेला एक कौल आहे. हो ना, येसाजीरावांचं मन पूर्णपणे पालटत आहे. ते स्वराज्यात सामील होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आले आहेत. हे एखाद्या रटाळ सरकारी नोकरीतून एका वेगाने प्रगती करणाऱ्या स्टार्टअपमध्ये जाण्यासारखं आहे. खरंच, ते मानसिकदृष्ट्या स्वराज्यात सामील झालेलेच आहेत. पण इथेच तर इतिहासाचे आणि नियतीचे चक्र एका अत्यंत क्रूर दिशेने फिरते. होय, आणि तोच या चर्चेतील सर्वात मोठा अवाक करणारा ट्विस्ट आहे. सांगा ना तो ट्विस्ट. येसाजीरावांचं मन स्वराज्याकडे झुकलेलं असताना, ते पुढच्या काही क्षणात तसा निर्णय जाहीर करणार असतानाच अचानक एक निशाणबारदार म्हणजे निरोप देणारा दूत धापा टाकत तिथे येतो. बापरे. आणि तो एक धक्कादायक बातमी देतो. तो म्हणतो, राजेघात झाला. भगव्या झेंड्याच्या निशाणांची फौज यशवंतरावांवर तुटून पडली आहे आणि वेशीवर रक्षकांची कत्तल सुरू आहे. मराठ्यांचा छापा पडला आहे. अरे देवा. हा नियतीचा केवढा क्रूर विनोद आहे. जो माणूस काही क्षणांपूर्वी मराठ्यांना मिळण्याचं स्वप्न पाहत होता, तो केवळ या एका बातमीमुळे हादरून जातो. या घटनेला आधुनिक लष्करी परिभाषेत कम्युनिकेशन गॅप किंवा वेळेचा घोळ म्हणता येईल. मध्ययुगीन युद्ध पद्धतीत आजच्यासारखी रिअल टाईम माहिती देणारी साधने नव्हती. म्हणजे मोबाईल किंवा वॉकी-टॉकी नव्हते. हो ना. प्रत्येक तुकडीचा सेनापती परिस्थितीनुसार स्वतःचे निर्णय घ्यायचा. मराठ्यांच्या एका फौजेने यशवंतरावांच्या वेशीवर हल्ला केला कारण त्यांना तिथे लष्करी फायदा दिसला.
पण त्यांना ही अजिबात कल्पना नव्हती की ज्यांच्यावर ते हल्ला करत आहेत त्यांचा मुख्य नेता स्वतः स्वराज्यात सामील होण्याच्या विचारात आहे. अगदी बरोबर. आणि अशा चुकीच्या वेळी झालेल्या हल्ल्यांमुळे इतिहासाचे प्रवाह कसे बदलतात याचं हे एक भयंकर उदाहरण आहे. एक संभाव्य मित्र या एका गैरसमजामुळे तुमचा कायमचा शत्रू बनतो. आणि तो शत्रू कसा बनतो त्याची ती मानसिक स्थित्यंतरे पुस्तकात इतकी धारदारपणे स्पष्ट होतात की वाचताना अंगावर काटा येतो. हो, ते लगेच सावित्रीवर ओरडतात ना. होय, काही वेळापूर्वी सात्विक विचारात असणारे येसाजीराव क्षणात बदलतात. ते संतापाने सावित्रीवर ओरडतात, पाहिलंस, आणि तू त्यांना जाऊन मिळायला सांगत होतीस मला. बापरे, म्हणजे ते क्षणभरापूर्वीचे सगळे मोठे विचार तिथेच जळून खाक होतात. हो ना, ते आपला युद्धाचा पोशाख चढवतात आणि गर्जना करतात, आता मारू किंवा मरू. मला पुस्तकातील एक ओळ इथे खास सांगावीशी वाटते. आता मोठमोठे अलंकारिक शब्द मौन राहतील, आता तलवारी बोलतील. अतिशय खोल आणि अस्वस्थ करणारा अर्थ या एका ओळीत दडलेला आहे. अलंकारिक शब्द मौन राहतील याचा अर्थ असा की नीतिमत्ता, बरोबर, चूक या सर्व चर्चा शांततेच्या काळातील चैनीच्या गोष्टी आहेत. ते आता हे पाहणार नाहीत की हल्ला करणारा कोण आहे. आणि याचा लष्करी परिणाम काय होतो तर शिक्क्यांची चिवट फौज आता स्वराज्याच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी उभी ठाकली आहे. हो, आणि ही फौज चिवट आहे म्हणजे सहजासहजी हार मानणारी नाही. मराठ्यांना आता एक असा कडव्या शत्रूशी लढावं लागणार आहे जो कदाचित केवळ एका निरोपाच्या अंतरावर त्यांचा सर्वात मोठा मित्र बनू शकला असता. हे सगळं ऐकताना खरोखरच थक्क व्हायला होतं. आजच्या या चर्चेत आपण एकाच पानात दडलेले मानवी भावनांचे आणि युद्धनीतीचे कितीतरी पदर उलगडून पाहिले. हो ना, आपण पाहिलं की स्वराज्याचे कायदे किती कठोर होते आणि तरीही वस्ताद ककांनी भविष्यातील दूरदृष्टी ठेवून खंडेरावाला कसं सावरलं. हो, आणि मोगलांसारख्या बलाढ्य सत्तेत काम करणाऱ्या सरदाराला स्वराज्याच्या एका उदात्त ध्येयाने कशी भुरळ घातली होती, त्याचं मन कसं क्रांतीच्या उंबरठ्यावर होतं. आणि सर्वात शेवटी आपण नियतीचा तो भयंकर क्रूर खेळ पाहिला, जिथे माहितीच्या अभावामुळे आणि एका चुकीच्या टायमिंगमुळे मित्रत्वाच्या शक्यतेचं रूपांतर एका घनघोर युद्धात झाले. अगदी बरोबर. यातून खूप काही शिकायला मिळतं. नक्कीच. यातून सर्वात मोठा धडा हा मिळतो की युद्ध आणि इतिहास केवळ तलवारींनी लिहिला जात नाही, तो माणसांच्या मनातील नाजूक वैचारिक द्वंद्व आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या त्यांच्या उत्स्फूर्त भावनांनीही लिहिला जातो. एका लष्करी निर्णयाला झालेला उशीर किंवा केलेली घाई संपूर्ण राज्याचं चित्र कसं पालटू शकते याचा हा एक उत्कृष्ट ऐतिहासिक वस्तुपाठ आहे. होय, अगदी 100%. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा संपवताना मला श्रोत्यांसाठी एक विचार इथे मांडून ठेवायचा आहे. आजच्या जगात आपण क्षणार्धात मेसेज पाठवतो, व्हिडिओ कॉल करतो, पण जरा विचार करा, काय या काळात जेव्हा हाती कोणतेही वायरलेस संपर्क साधन नव्हतं, तेव्हा जर त्या निशाणबारदाराने ती हल्ल्याची बातमी आणायला केवळ 1 तास उशीर केला असता तर काय झालं असतं? अरेच हा, हो. किंवा येसाजीरावांनी 1 तास आधीच स्वतःचा निर्णय जाहीर केला असता तर? अगदी तेच. कदाचित मराठ्यांच्या फौजेला तो हल्ला थांबवण्याचा निरोप मिळाला असता. आज आपण इतिहासाच्या पानांवर ज्या शिक्क्यांच्या फौजेचा संघर्ष वाचतो तो पूर्णपणे वेगळा नसता का? बापरे, हा विचार तर खरंच चक्रावून टाकणारा आहे. ते कदाचित शत्रू नव्हे तर स्वराज्याचे महान सेनापती म्हणून ओळखले गेले असते. हो ना. इतिहासात पराक्रमाला जितकी किंमत असते तितकीच किंबहुना त्याहून अधिक किंमत वेळेला आणि संवादाला असते. या 1 तासाच्या फरकाने सगळा इतिहासच बदलून गेला असता. खरंच खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. याच अत्यंत विचारप्रवर्तक मुद्द्यासह आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण प्रवासात.